हातात लखलखता विश्वचषक, अभिमानाने भारलेली छाती, विजयाने उंचावलेले खांदे आणि ऊर भरून आनंद. अशा वातावरणात T20 विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अपराजित आणि अजिंक्य भारतीय संघाचे पंतप्रधानांनी मनमुराद कौतुक केलंय. 2023 साली झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथे झाला होता. या स्पर्धेतही भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत अजिंक्य होता. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का दिला. तमाम भारतीयांचे डोळे तेव्हा पाणावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सामना पाहायला गेले होते. त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंचं सांत्वन केलं होतं. आज त्याच भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरून त्याच पंतप्रधानांची भेट घेतली आहे आणि एक वर्तुळ पूर्ण झालंय. 8 महिन्यांपूर्वी टीम इंडियाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. तेव्हा निराश झालेल्या भारतीय संघाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन भेट घेतली होती. तसेच दुःखात असलेल्या भारतीय संघाचं सांत्वन केलं होतं. आता चित्र बदललंय. भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये जाऊन भारताचा झेंडा रोवला आहे. टीम इंडिया 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरून मायदेशी परतली आहे. टीम इंडियाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना भारतीय संघाने दिल्लीत उतरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण संघासोबत जवळपास 1.5 तास चर्चा रंगली. दरम्यान BCCIच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी गिफ्ट देण्यात आली. त्यावर शॉर्ट फॉर्म म्हणून नमो लिहिलेला आहे. तसेच जर्सीचा क्रमांक 1 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विट करत भेटीची माहिती दिली आहे. चॅम्पियन्स सोबत छान भेट झाली. 7 लोककल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचं स्वागत करण्यात आलं. या दरम्यान संस्मरणीय गोष्टी घडल्या, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. दरम्यान टीम इंडियाच्या भारत आगमनाने क्रिकेट चाहत्यात जल्लोष पाहायला मिळतोय. विजयी मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राईव्ह येथून निघणार आहे. यासाठी क्रीडाप्रेमी आधीपासूनच गर्दी करून आहेत. तसेच वानखेडेवर फ्री एंट्री असल्याने मैदान खचाखच भरणार यात शंका नाही. वानखेडे स्टेडियम विजेत्या संघाचा सत्कार असणार आहे.